आता मागच्या वेळी आपण मेंदूच्या डेल्टा स्टेट विषयी बोललो. म्हणजे जेव्हा आपण झोपेत असतो तेव्हा आपण डेल्टा मध्ये असतो. आठवडाभर असा प्रयोग केलात ना की आता मात्र पुढे चलायचं, पूर्ण जगाकडे एका प्रेमळ दृष्टीने बघायचं, सगळ्यांसाठी चांगलाच विचार करायचा आणि हेच जीवनाचं तत्व बनवायचं, तरच आपलं आयुष्य खूप परिपूर्ण होणार आहे. याच्यानी झोप न येण्याची समस्या 100% दूर होईल. पण त्यासाठी वेळेत झोपलं पाहिजे. त्यामुळे शिस्त खूप महत्वाची, विचारांमध्ये पण आणि आपल्या रोजच्या जगण्यात सुद्धा. तर दुसरी एक मेंदूची स्थिती आहे ती म्हणजे बीटा. म्हणजे उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण या बीटा स्टेट मध्ये असतो. म्हणजे विचार करा, ह्याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी किती हाय असेल. आपण काम करतो, आपण स्ट्रेस घेतो, आपण वैतागतो. आता सकाळी उठण्याची आपली सगळ्यांची एकच पद्धत असते. अलार्म झाला तो बंद करायचा आणि पटापट पटापट काम करायला लागायचं. म्हणजे काय, आपण डेल्टा मधून डायरेक्ट बीटा मध्ये येतो. आता तसं करायचं नाहीये. एक आणखीन स्टेट आहे मेंदूची, अल्फा. म्हणजे सर्वसाधारणपणे आपण जेव्हा मेडिटेशन करतो तेव्हा आपण अल्फा स्टेट मध्ये असतो. विचार कमी, सकारात्मक विचार, मन शांत, मनावर जास्तीत जास्त नियंत्रण. त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या निदान 10 मिनिटं तरी अल्फा स्टेट मध्ये राहणं खूप महत्वाचं आहे. सकाळी उठल्या उठल्या एक 10 मिनिटं तरी ध्यानधारणा करा, प्राणायाम करा, मेडिटेशन करा. सकाळी सकाळी 10 मिनिटं, शक्य असेल तर चप्पल न घालता असे गवतावर चाला. सकाळी सकाळी 10 मिनिटं खूप छान वाटेल. आता रोज 10 मिनिटं जर असं केलं तर सकाळी उठल्या उठल्या आपला मेंदू खूप शांत असेल. ह्या स्टेटमध्ये आपलं मन खूप शांत असतं. त्याच्यामुळे एखाद्या प्रश्नावर आपण शांतपणे विचार करतो, त्याचं उत्तर पण सहज सापडतं. त्या स्टेटमध्ये आपल्याला काही क्रिएटिव्ह आयडियांचा विचार करायचा असेल तर आपण शांतपणे तो करू शकतो. किंवा जेव्हा आपण गवतावर चालत होतो तेव्हा तो गवताचा स्पर्श कसा होता, की थंड आणि मनाला किती शांत करणारा होता. त्यामुळे नेहमी उठल्या उठल्या पहिले 10 मिनिटं अल्फा स्टेट खूप महत्वाची आहे.